नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळी जवळ आली आहे तर आपल्याला चकली बनवायची आहे। तुम्हाला जर भाजणीची चकली बनवता येत नसेल किंवा तुम्हाला भाजणीचे प्रमाण व्यवस्थित जमत नसेल तर ही आपली मैद्याची चकली आहे। ती अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, कोणाकोणाला भाजणी ही प्रमाण अगदी परफेक्ट जमत नाही किंवा लूज पडते आणि ही मैद्याची चकली जी आहे फक्त प्रॉपर मैद्याचीच राहत नाही, तर ते आपण वाफवून घेतल्यानंतर त्याचं ज्वारीच्या पिठासारखं त्याचं रूपांतर होतं। तर तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे। आता इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी इथे 125 ग्रॅम मूग डाळ सुद्धा घेतलेली आहे। तर इथे मैद्याची आपल्याला पोटली बनवून कुकरमध्ये अशा प्रकारे ठेवायची आहे की जेणेकरून आपली मूग डाळ सुद्धा शिजली पाहिजे आणि आपला मैदा सुद्धा त्याच्यामध्ये उकडून आणि वाफवून निघला पाहिजे। तर मी आता इथे कुकरमध्ये असा घट्टसर त्याचा गोळा असे म्हणजे पोटली प्रकारे बनवून त्याच्या मी 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या करून घेणार आहे। आता इथे माझ्या कुकर आता थंड थोडा झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मैदा कसा झालेला आहे। तर मैद्याचा असा गोळा प्रकार झालेला आहे, तो मी किसणीने किसून घेत आहे। तुम्हाला जर किसणीने किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही तो हाताने चुरून मिक्सरमधून काढून चाळणीने चाळू शकता। तर इथे आपलं मी किसणीने किसून घेतल्यामुळे आपलं हे काम अगदी सोपं झालेलं आहे। आणि आता हे चाळणीने चाळून घेऊन वरील जो राहील जाडसर चाळ तो आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढायचा आहे, म्हणजे आपला पूर्णपणे मैदा हा चाळला जाईल आणि बघा तुम्ही शेवटला काही सुद्धा राहत नाही। तर अशा प्रकारे मी इथे चाळणीने चाळून घेत आहे आणि राहिलेला भाग हा मिक्सरमध्ये टाकत आहे। जर तुम्हाला 1 किलोची मैद्याची चकली जर बनवायची असेल तर त्याला कंपल्सरी 125 ग्रॅम मूग डाळ ही वापरायची आहे। मूग डाळीचे प्रमाण जर कमी जास्त झाले तर चकली ही तेल पिऊ शकते, त्याच्यामुळे फक्त 1 किलोला 125 ग्रॅमच वापरायचे आहे। आता अशा प्रकारे इथे मी हे सगळं सारण आता मिक्सरला काढून घेणार आहे। तर हे सुद्धा आपलं खूप छान पिठासारखं होऊन जातं। आता हे मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी चाळून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता हे चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच राहत नाही की अगदी आपला मैदा कुठलाच थोडा वेस्ट जात नाही। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, ते मूग डाळ जी आहे शिजवून घेतलेली ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। जे आपण 1 किलोला 125 ग्रॅम या मापामध्ये घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये सगळी टाकणार आहे। आता याच्यामध्ये मी 6 चमचे तीळ टाकून घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा टाकू शकता। तर इथे 6 चमचे तीळ टाकून झाल्यानंतर इथे मी लाल चटणी टाकत आहे। तर आपल्याला हा घरगुती मसाला तयार घरीच करायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे काय काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। इथे मी 2.5 चमचे लाल चटणी टाकलेली आहे। आता इथे घेतलेला आहे मी 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा, हा धना पावडर मी 2 चमचे घेतलेली आहे आणि इथे मी लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1.5 चमचा। तर अशा प्रकारे हे मिश्रण मी इथे तयार केलेलं आहे। आणि आता हे आपल्याला मळायचं आहे कसं, अगदी आपण भाकरीचं पीठ कसं मळतो त्याप्रमाणे हे मळायचं आहे। हे आता मैदा असल्यामुळे तुम्हाला वाटेल की हे कणकीप्रमाणे मळल्या जाईल, तर अगदी हे भाकरीच्या पिठाप्रमाणे मळल्या जातं आणि आपला भाकरीचा पिठाचा गोळा जसा घट्टसर असतो त्या प्रकारे आपल्याला हे भाकरीच्या पिठासारखं गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी काही सेकंदात किंवा काही मिनिटांमध्ये आपल्याला भाकरीच्या पिठाचा सारखा याचा गोळा तयार बनवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला मोहन किंवा तेल काहीच घालायचं नाही। आता बघू शकता तुम्ही इथे मी भाकरीच्या पिठासारखं आपण करतो तसं प्रमाणे इथे घट्टसर गोळा इथे करून घेतलेला आहे। तर इथे मी चकली इथे टाकण्यासाठी प्लेटला तेल लावलेलं आहे आणि आपला शेवगा किंवा सोऱ्याला इथे पण मी तेल लावून घेतलेलं आहे की जेणेकरून पीठ हे आपलं चिटकलं नाही पाहिजे। तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी सोऱ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घेत आहे आणि तो लावून त्याच्यामध्ये आता पिठाचा गोळा टाकणार आहे। चकली कसं काटेरी जर झाली तर चकली छान दिसते। तर आपले काटेरी चकलीचं इथे प्लेट लावून इथे मी घट्टसर गोळा इथे सोऱ्यामध्ये भरणार आहे की जेणेकरून आता बघा तुम्ही पाहू शकता साईडला तेल लावल्यामुळे आपला हा पिठाचा गोळा कुठे सुद्धा चिटकणार नाही।
आता आपल्या आवडीप्रमाणे चकलीला आकार द्यावा, कोण लहान किंवा मोठे करतं त्याप्रमाणे आपल्याला चकलीचा आकार देऊन ह्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. आणि चकली तळताना सुद्धा आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला समजेल की आपली चकली केव्हा तयार झाली हे सुद्धा मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावर सांगणार आहे. तर आपल्या ज्या आवडीप्रमाणे आपल्याला आकार देऊन आपल्या इथे चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने इथे काटेरी चकलीला आकार आलेला आहे. असे एक एक करून मी इथे चकल्या तयार करून घेणार आहे. तोपर्यंत तेल आपलं तापत ठेवलेलं आहे. ही चकली अगदी खायला खमंग आणि खुसखुशीत लागते. इथे मी कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाही. तुम्ही पाहू शकता इथे मी चकली मसाला अजिबात वापरलेला नाही. तुम्ही एवढी जरी सामग्री त्याच्यामध्ये टाकली तरी आपली चकली खमंग आणि खुसखुशीत होऊन जाणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला एक एक चकली याच्यामध्ये सोडून द्यायची आहे. आणि ही चकली तेलसुद्धा जास्त पीत नाही, जास्त म्हणजे जास्त तेल पीतच नाही आणि एकदम छान लाईट वेट होऊन जाते. आता ही चकली आपली तळून झाली असे कधी वाटते आपल्याला की जेव्हा ह्या बुडबुड्या कमी होतील तेव्हा आपल्याला समजून जायचं की आपली चकली आता खाण्यायोग्य किंवा काढण्यायोग्य झाली आहे. आता याला मी एक एक पलटी मारून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाजू त्याच्या मी तळून घेणार आहे. म्हणजे छान खमंग खुसखुशीत आपली तळून ही चकली होणार आहे. आता याच्या बुडबुड्या जरा थोड्याशा कमी झालेल्या दिसतात. तुम्ही पाहू शकता ह्या बुडबुड्या कमी झाल्या की आपली चकली ही तयार झालेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, शंकरपाळीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला दिवाळीचा फराळ करण्यास अगदी सोपा जाईल. तो सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने मी शंकरपाळीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. अगदी कोणालाही सहज जमेल अशी शंकरपाळी रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी.